तुम्ही जेव्हा ऑलरेडी वोक आहात, वोक म्हणजे ऑलरेडी तुम्ही जागे झालेले आहात की अच्छा माझ्यासोबत अब्यूज झालेला आहे, माझ्यासोबत अन्याय केला या लोकांनी, आता तर मी बघतो, आता तर मी रिव्हेंज घेतो. अशा ॲटिट्यूडमध्ये जर तुम्ही असाल तर हे पुस्तक वाचू नका. यामध्ये अशा लोकांच्याच स्टोरी दिल्यात की अच्छा बघा लहान मुलांसोबत असंच होतं, लहान मुलांसोबत हे पॅरेंटनी असं वागले, अच्छा असं इतकं वाईट बोललं त्या मुलीला. म्हणजे तुमच्यामध्ये जो तो एक हिरो असतो ना, जो लोकांना रेस्क्यू करायला निघालेला असतो, तो जागा होतो कुठेतरी. तुम्ही स्वतः ते फील केलेलं आहे म्हणून तुमच्यामध्ये तो हिरो जागा होतोय की या अन्यायाच्या खिलाफ लढा द्यायचा आहे. पण लढा देऊन किंवा तुमचं रक्त खवळणार आहे अशा गोष्टी वाचून, ते रक्त खवळणार आहे, तुम्हाला राग येणार आहे, यू आर ड्रिंकिंग पॉयझन अँड एक्सपेक्टिंग समवन एल्स टू डाय, किंवा तुम्हाला तो राग जो येतोय ना तो तुमच्या आत आहे आणि तो जो राग आहे ना तो आजाराचं स्वरूप घेणार आहे. त्या रागाचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही काय करणार आहात हे जाणून आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पनिश करणार आहात का? तुम्हाला काहीच पर्याय नाही आहे. होपोनोपोनो आणि फॅमिली कॉन्स्टेलेशन करण्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे या चक्रातनं सुटण्याचा हा मार्ग नाही आहे. तुम्ही पास्ट लाईफमध्ये तुमच्या पॅरेंट्सशी असे वागला म्हणून तुम्हाला असे पॅरेंट्स मिळाले. हे सगळे लेसन्स तुम्ही चूज केलेले आहेत. सो कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग. हे पुस्तक वाचू नका.